तर सांगा बा तुमचं काय म्हणणं आहे? म्हणलं त्या मायगील बोला त्या अप्पाल बोला ते घेऊन घेऊन करता येईल. जेवणात काय करू, पूर्णाच्या पोळ्या की रसपोळी? आता रसा शिजणे म्हणून म्हणलं काही करायचं. तर नमस्कार सगळ्याला. तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपली सोनल पास झालेली आहे, याच्यात काही नाराजगी नाही आहे, पण ती थोडासा क्यूट घेतला होता म्हणून जाऊ दे, आता या गोष्टीत आपण बोलणार नाही. आणि आज व्हिडिओ म्हणजे स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेले. आणि स्पेशल म्हणल्यापेक्षा कारण की आता तुम्हाला तर माहिती आता रामभाईचं लग्न आलेलं आहे आणि आजची तारीख आहे 23-24 दिवस. तर लग्नाची तारीख सुद्धा जवळजवळ येईल आणि दिवस बी खूप पटपट चाललेले. तर आपल्याला जाणे गाव आले, तर मी आता 8 दिवसांनी जाणार आहे हे मी सांगायला लागले. आणि तुमच्या दाजीला सुद्धा विचारते मी काय म्हणता काय नाही, कारण की माझं म्हणणं आलं की आपण आपल्या रामभाई आले, आईले, दादाले जेवण करायचं आहे. तर काय करा विचार चालला. तर माझं तर म्हणणं आता रसाचा सीझन चालू आहे तर रसच करूया. रस, पोळी, कुरडई, भाजी, पापड, भजे हेच करूया. पण आता ते काय म्हणता त्यांना सुद्धा विचारून घेऊया, कारण की मला सुद्धा जायचं आहे, पण ते सध्या नाही म्हणता मला, कारण की तुम्हाला माझ्या ऋतुराज चांगलं लागत नाही. तर आता पाहते मी आता दवाखान्यात जाऊन आणलं, थोडाफार फरक सुद्धा पडेल दिसायला, पण सांगता येत नाही. पाणी इकडे तिकडे बदल झाले की थोडं जास्त होऊ शकतं. तर आता काय करा म्हणून विचार पडला. पण मला जायचं सुद्धा आहे, कारण की त्यांचे खूप सारे कामं राहिले आहे आणि ते माझ्याशिवाय नाही होणार आहे. तर आता मी तुमच्या दाजीला विचारते, त्यांचं काय मत आहे ते सुद्धा विचारते मी. आणि तुम्हाला काय म्हणतात ते काय ते सुद्धा तुम्ही ऐका. तर त्यांना बोलते मी घरातून, त्यांना विचारते काय म्हणतात ते म्हणून, कारण की त्यांचं सल्ला घेणं अत्यंत जरुरी आहे. कारण की ते किती केलं तर मोठ्या माणसाने आपल्या घरातले मामाला सुद्धा विचारणं पडतं, आत्याला सुद्धा विचारणं पडतं, त्यांना सुद्धा विचारणं. आपल्या मनानं काही चालत नाही हे मला माहिती आहे, पण मी माझी मनातली इच्छा तुमच्यापाशी व्यक्त केलेली आहे. तर मी त्यांना विचारते आता काय म्हणता काय नाही पाहू आपण. तर चला मी त्यांना बोलवते आणि ते काय म्हणता म्हणून ते सुद्धा तुम्ही ऐका. माझं तरी म्हणे त्याने हाऊस म्हणलं पाहिजे, कारण की ते त्या दिवशी मी त्यांना विचारलं होतं, ते मला म्हणे की तू लग्न 28 तारखेचं तू 22-23 तारखेला जा म्हणे. पण माझ्या आईचं म्हणणं आलं की तू इतक्या दिवसांनी येशील तर पोरीचे कपडे घेणं आहे. हा थांब बेटा, तर साडीचं ब्लाऊज शिवणं हे करणं खूप काम आहे ना. तर चला मी त्यांना बोलवते आता. तर सांगा बा तुमचं काय म्हणणं आहे? म्हणलं त्या मायगील बोला त्या अप्पाल बोला ते घेऊन घेऊन करता येईल. जेवणात काय करू, पूर्णाच्या पोळ्या की रसपोळी? आता रसा शिजणे म्हणून म्हणलं काही करायचं. बोला तर सही मग त्या दिवसात मी जातो की मग आतापासून बसले असेल बापू. आता सध्या थोडी येणार ते, आज 8 दिवसांनी येतील ते, मग काय 15 दिवस राहते लग्न. पोरली घेऊन चालली जाते मग. हां मग सगळ्याला जेवण करायला बोलू, जेवण करू, कारण की आता आखरी लग्न त्यांच्या घरचं म्हणलं मग बोलून घ्या. आणि थोडं तुम्हाला लेकरांचा सुद्धा आवाज येत असेल तर लेकरदारी आहे. आणि आता हे आम्ही त्यांना मागच्या तारीख काढत तेव्हाच आमचा विचार चालू होता की त्यांना जेवण करायला बोलावं म्हणून, पण ते असं काही झाल्यामुळे जरा लोटला गेलं पुढं. तर आता पाहू आपण, आता ओम भैयाला सांगू. ओम गाडी घेऊन जेवण करायला आमच्याकडे सगळ्याच बोलून पडेल ना बापा. सगळ्याला याला बोलते लागला त्याला बोलते लागला, सगळ्याला बोला किती जण आहे त्याचं म्हणणं पडेल सगळेजण या जेवण करायला आहे की नाही. त्यांना बोलून घेते मग आता 8 दिवसानं. अजून आपल्या कपड्याची शॉपिंग करायला जाणे कधी चालतं बाबा, मला गावाला जाणे अजून. मग काय शॉपिंग करणार? आईला साडी घेणे, आजीला लग्न घेणे, परीला ड्रेस, भाऊला ड्रेस घ्यायचा, अजून लय काम आहे अजून आपल्या मागं. माझ्या मागं बरं, तुमच्या मागं तर वावरातलेच काम आहे. तुमच्या बाजूला थोडे जांभळ्या सुद्धा यायला आल्या, कारण की आता जाऊ त्या गोष्टी काय बोलणार नाही आपण आहे की. त्यांना जरा बाहेर या तुम्ही जाऊन, तुम्ही कधी दिवसांना लग्न आहे? 2 दिवस राहीन असं आहे की नाही. म्हणजे लग्न आहे मंगळवारचं, तर मग तुम्ही रविवारी सांगा. मग रविवारी असा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चालली मग आपण वापस 2 दिवसांना तरी मी तसं काय करता. सगळेजण सांग की मग आता घेऊन सोबत मी आता तुझ्या भाषेत लागले ना बापा. मामाला विचारणं पडेल मामा काय म्हणता काय नाही. तर मामाला काय विचारणार, मामा वारत काम आहे म्हणजे तू सोबत आत्याला सुद्धा सोबत न्यायचं आहे, सगळ्या पोरीला सुद्धा नेणे. आणि आता जाते मी. तर तुम्ही मला सांग की ताई तुम्ही सगळ्याला म्हणता तर सानू सुद्धा नेसा सोबत. तुम्ही तर म्हणत होता की सानूचे क्लास आहे. तर क्लासचं असं झालेलं आहे की ते सर म्हणता की आम्ही ऑनलाईन क्लास घेणार आहे. तर आमच्या फोनचा नंबर देईल त्यांना, तर मग ते ऑनलाईन क्लास होईल तिचे, म्हणून तिथे सुद्धा सोबत नेलं लावलेले आहे.
कारण की ऑनलाईन 1 घंटा शिकवत होती ते, तर ती तरी सुद्धा अभ्यास करू शकते आणि लग्नाचं सुद्धा होऊन जाईल. कामात काम दोन्ही काम होता. तर राणी सुद्धा आपल्यापेक्षा बसली. तर राणी चालू आहे कधी चलते आई, कधी चलते आई. तर दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये यायचं. आणि मला खूप जणांनी कमेंट केल्या की राणी तुमची मुलगी आहे का, राणी तुमची मुलगी. कारण आमच्या दोघी मालिकेत चेहरा एकसारखा वाटत नाही का तुम्हाला? वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की राणी तिच्या पप्पा वाणी दिसते की तिच्या मम्मी वाणी दिसते. तर बघा आम्ही दोघी मालिकेत सारख्या दिसतो सेम आहे की नाही हो मा. हो जरा दारणी वेळे भावले. आणि मी दाढी काढून नाही म्हणलं तुम्हाला हे सुद्धा सांगते मी. कारण की ऋदू आहे की ऋदू मोबाईलने सगळे हात लावतो आणि तो बटन बंद दाबायचंच करतो. त्याच्याकरता मी ना बाहेर पाठवलं. म्हणलं सर तुमचं ती गोष्ट शेअर करू द्या. कारण की आमच्या गावात सुद्धा अशी हे आहे की बा जसं भावाचं म्हणा बहिणीचं म्हणा तर त्यांना जेवण करणं पडतं. तर असं आहे. हा काय काय ऋदू सुद्धा आलेला जवळ. नमस्कार ऋदू. नमस्कार. हा दीदी भी आहे इथं. हा बस बस इकडून बसणार. सोनल सुद्धा आहे. सोनल नमस्कार. नमस्कार. आणि सोनलला सांगितलं आम्ही नमस्कार. ऋतू मामाच्या घरी जायचं हो बाय व जायचं मामाच्या घरी. मामाला बोलवायचं, दादाला बोलवायचं, आजीला बोलवायचं आहे की. आणि सगळेजण ऋतूसाठी एक एक चॉकलेट पाठवा. आणि हा आयुष आहे आणि सोनलसाठी हा एकच पाठवा जा. नाही दोन 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 पाठवा. आणि आता ऋतू सुद्धा 10 पर्यंत एक म्हणतो. तिकडे खेळा जा जरा माझं न्यायला जा बेटा. हा हा फक्त वर नका चढा. तर असं आहे ऋतूचं. आणि ऋतू आता 10 पर्यंत एकत्र सुद्धा मला लागलेला आहे. मी थोडासा शूट टाकते त्या पुढे तुम्ही बघून घ्या की ऋतू एकदम मस्त म्हणतो एक दोन. आणि लेकराला सुद्धा शिकवतो. म्हणजेच की तो सर होतो आणि बाकीचे लेकर सगळ्यांना म्हणता की तुम्ही खाली बसा मी तुम्हाला शिकाडतो. तर तो 10 पर्यंत एक दोन म्हणतो. थोडंसं चुकामुक होतं पण कसं आम्हाला तर कसं हारिकच होतं. कारण की तो खूप लहान आहे आणि तो एक दोन म्हणतो म्हणून. कारण तो अंगणवाडीत जातो ना म्हणून. आणि अंगणवाडीत गेल्यावर थोडंफार तर लेकराला येतच ना. जसं आपण बोलतो तसं लेकरू बोलतच. तर सगळ्याला जेवण करायला बोलवायचे. तर त्यांना जेवण करायसाठी काय करा. तर माझं म्हणणं आहे की रस आणि पोळी करा. पण माझ्या सासूबाई म्हणता की रस पोळी नको करू. रस करणं असेल तर कर म्हणे तुला. पण रसासोबत पुरणाची पोळी सुद्धा कर. कारण की आपल्या घरी ते नवरदेव येणार जेवण करायला. तर मग त्याला पुरणाची पोळीच खाऊ घाल. जसं गोड तोंड कर त्याचं. तर मला मी मग रस आणि साध्या पोळ्या कुळल्या पापड भजी हे करू म्हणलं. तर माझी सासूबाई नाही म्हणती. आणि मी 8 दिवसांनी या कारणाने म्हणलं कारण की तुम्हाला तर माहिती आहे 10 तारखेला आहे अक्षय तृतीय म्हणजेच आखजी. तर आमच्या घरी सुद्धा घास टाकणं पडतो. ते झाल्याच्यानंतरच मी जाणार आहे. कारण की माझे सासरे सुद्धा म्हणले की तू आपल्या जसं लहान लेकरू आहे ना लेकरं आपल्या घरात लय मोठे लेकरं आहे तर सगळ्या लेकरांना पहिले पाय लागू दे आणि मगच तू जा. कारण की मग ते राहून नाही जाणार. म्हणून म्हणलं आखजी झाल्यावरतीच आपण जाऊया. तर या कारणानेच व्हिडिओ करणं होता की बा आखजीला घास टाकणं आहे तर सगळ्यांचं दर्शन घेऊनच जाऊ आम्ही. आणि आखजी झाल्यावरतीच त्यांना बोलून मी. आणि मग आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चाललं जाऊ. कारण की तडून 15-16 दिवस लग्न राहतच. आणि तरी जाऊन मी खूप कामं आहे. कारण की आम्हाला आसरापाशी तुझं जाणं आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे आपला रुद्र 2.5 वर्ष झालेला आहे. आणि त्याला मला त्यांच्या आसराच्या पायाला घाललेलं आहे. काय बाळा हे बा असं काय आहे. तर चला म्हणलं जाऊन आसराच्या पाय सुद्धा लागून या. आणि नवरदेवाला सुद्धा पायाला घालणं पडतं ना म्हणून. बाळा ती आणि बाळा चॉकलेट ती पडले तरी पाय काय पाय चॉकलेट काय पायवरती ती 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 डब्यातलं पडलं पाय होय. तर असं काय आहे. तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार. मी व्हिडिओ एवढंच करणार आहे. आणि आमच्या मी तिकडे गेली की दीदीला माग जा चॉकलेट दीदीला मागणं. तर त्यांचं असं म्हणणं आलं की बा नवरदेवाला आसराच्या पाय लागायसाठी नेणं पडतं. तर मी नक्की तिकडे गेले की नक्की तिकडे सुद्धा व्हिडिओ काढून दाखवीन. आणि त्यांच्या आसरा कोणत्या त्या सुद्धा दाखवणार आहे. आणि तुम्ही आमच्या आसराच्या आडले देव आमचा आसरा बसला देव तुम्ही पायच असणार आहे. कारण की आपल्या देवाला रुद्राची जावी काढली होती तेव्हा तुम्ही न बघितलं असणार आहे. तर नसन पाहिलं जाऊन बघा आपल्या आयडीमध्ये आहे रुद्राचा जावीचा जावी काढली त्या चढला. तर चला म्हणलं आता आपण तिकडला सुद्धा तुम्हाला दाखवीनच मी. तर व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही. व्हिडिओ एवढंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला कोणची व्हिडिओ पाहायला आवडीत ते सुद्धा कमेंट करून सांगा. कारण की आता नवीन नवीन व्हिडिओ येणारच म्हणजे आपल्या रामदासाच्या लग्नातले. कारण की आता तरी हळद मेहंदी सगळं जसं शूट घेता येईल तसं शूट तुम्हाला घेऊन मी दाखवेनच व्हिडिओमध्ये की बा हळद आमच्याकडे कसं करता हळदीचा कार्यक्रम
अजून मेहंदीचा कार्यक्रम, अजून जावळीचा कार्यक्रम, अजून त्यांच्याकडे सवासणी घालतात त्याचा कार्यक्रम, असे खूप कामं आहे. अजून हळद दैनं पडती त्याचा कार्यक्रम, असे खूप कार्यक्रम आहे. आणि अजून आपले खरेदीसुद्धा राहिले, आपल्या नवरदेवची खरेदी राहिली. तर त्यांचं म्हणणं आलं ताई तू आल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही, कारण की आपल्या कोमलला आणि आईला काहीच सुचत नाही आणि त्यांना उमजत बी नाही. तर ओम भैया म्हणे की तूच ये, मग आम्ही करू म्हणे खरेदी. तर म्हणलं बरं. तर मला तिकडे गेल्यावरतीच करीन मी. तर चला मग. आणि काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट करून विचारा. नक्की तिकडे गेल्यावर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं पुरी देणार आहे. म्हणून म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा मला आणि काय काय प्रश्न ते नक्की मी तुमच्यासोबत सगळे शेअर करीन. एक व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठी करीन मी. तर चला मग. व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि फेसबुक पासून फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.